श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पांझरा नदी किनाऱ्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 72 तासात आणला उघडकीस। क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पोलीस भरतीपूर्व सराव परीक्षेचे आयोजन। मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे घडलेल्या निर्दयी घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात काढण्यात आला निषेध मोर्चा। भाजप कामगार मोर्चातर्फे कामगार लाभार्थी मेळावा तसेच नूतन संपर्क कार्यालयाचे करण्यात आले उद्घाटन। आणि दोंडाईच्या येथील मनसुरी पिंजारी समाजातर्फे 3 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील पांझरा नदी किनारील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात झालेला चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 72 तासात उघडकीस आणलाय। यात 5 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। धुळे शहरातील पांझरा नदी किनारील असलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 72 तासात उघडकीस आणलाय। या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेऊन संबंधितांकडून एकूण 39,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 17/11/2025 रोजी 9:30 ते 18/11/2025 रोजी 5:30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्याचे अस्तित्व लपवून धुळे शहरातील शिवाजी रोडवरील पांझरा नदी किनाऱ्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून सीसीटीव्हीत दिसू नये म्हणून चेहरा साडीने झाकून चांदीचे छत्र, सोन्याचा टिळा व दानपेटी चोरून नेली म्हणून दिनांक 18/11/2025 रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर संवेदनशील गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा धुळे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना पथकांनी धुळे शहरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। सतत 2 दिवस शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली। अज्ञात चोरट्याचा शोध सुरू असताना दिनांक 21/11/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सदर गुन्हा वरखेडी रोडवरील सनी रमेश चव्हाण राहणार माऊलीनगर वरखेडी रोड धुळे याने केल्याची गोपनीय माहिती मिळाली। पथकास योग्यच्या सूचना देऊन संशयित सनी रमेश चव्हाण याचा शोध घेण्यासाठी पथकास रवाना केले असता वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड येथून सनी चव्हाण यास ताब्यात घेतले। त्यास पंचमुखी हनुमान मंदिर चोरीचे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातीस उडवाउडीची उत्तरे दिली। त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सांगितले की घटनेच्या 2 दिवस अगोदर सुनील गायकवाड, सलमान पठाण व जाकीर शेख अशांनी मिळून ठरवले की पंचमुखी हनुमान मंदिरात चोरी करू व मिळालेला मुद्देमाल सर्वांमध्ये वाटून घेऊ असे ठरले। ठरल्याप्रमाणे मी मंदिरात चोरी करून सोन्याचा टिळा माझे घरी ठेवला आहे। सनी चव्हाण याचे घरून सोन्याचा टिळा व गुन्ह्यासाठी वापरलेली लोखंडी टॅबी हस्तगत करण्यात आली आहे। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यात चोरीची दानपेटी उघडता न आल्याने मंदिराच्या पाठीमागील डबक्यात दानपेटी टाकली। सदरची माहिती त्याने त्याचे मित्र सुनील रामचंद्र गायकवाड राहणार देवपूर कुस्ती स्टेडियमच्या मागे धुळे व सलमान युसुफ पठाण राहणार मोगलाई साखरे रोड धुळे यांना सांगितले। त्यानुसार दोन्ही सहकारी आरोपितांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना होऊन त्यांनी देवपूर कुस्ती स्टेडियम जवळ सुनील गायकवाड व सलमान पठाण यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्या दोघांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे मंदिराच्या पाठीमागील डबक्यातून दानपेटी काढून देवपूर कुस्ती स्टेडियम जवळील एका पडक्या घरात दानपेटी तोडून त्यातील काही रक्कम वाटून घेतली व उर्वरित रक्कम पडक्या घरात लपून ठेवलेली काढून दिली आहे। सदर रक्कम तुटलेली दानपेटी हस्तगत करण्यात आली आहे। मुख्य आरोपी सनी रमेश चव्हाण या चांदीचे छत्राबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने चांदीचे छत्र त्याचा मित्र जाकीर अमित शेख राहणार पद्मनाथ नगर साखरे रोड धुळे यास विकण्यासाठी दिल्याचे सांगितले। जाकीर शेख यास मोगलाई येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर चांदीचे छत्र नंदुरबार येथील गजानन अशोक सराफ वय 42 राहणार टिळक रोड सराफ बाजार नंदुरबार यास विकल्याचे सांगितले। जाकीर शेख याने सांगितल्याप्रमाणे नंदुरबार येथून पथकाने गजानन सराफ यांच्याकडे जाऊन विचारपूस केली असता त्याने सदर चांदीचे छत्र वितळून लगड केल्याचे सांगून सुमारे 1.5 किलो वजनाची चांदीची लगड हस्तगत करण्यात आली आहे। पोलिसांनी सोन्याचा 10,000 रुपये किमतीचा 22 ग्रॅम वजनाचा टिळा, 5,000 रुपये किमतीची 1.5 किलो चांदीची लगड, 4,160,000 रुपयांची दानपेटीतील रोकड, तुटलेली दानपेटी, लोखंडी टॉमी, 20,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 39,160 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सनी रमेश चव्हाण याच्यावर धुळे शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे 3 गुन्हे, सुनील गायकवाड याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात मारहाण व महाराष्ट्र जुगार कायद्यासारखे 6 गुन्हे, सलमान पठाण याच्यावर धुळे शहर पोलीस ठाण्यात एक गंभीर गुन्हा दाखल आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, अमित मळी, धनंजय मोरे, संजय पाटील तसेच पोलीस अंमलदार शशिकांत देवरे, मुकेश वाघ, धर्मेंद्र मोहिते, दिनेश परदेशी, देवेंद्र ठाकूर, हर्षल चौधरी आदींनी केली। धुळ्यामध्ये पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये दिनांक 17 नोव्हेंबर रोजी एक मोठी चोरी झाली होती। त्या अनुषंगाने PILCB त्यांचे सर्व अधिकारी आणि स्टाफ यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन आज 5 आरोपी अटक केलेले आहेत। त्यांची नावे आहेत सनी रमेश चव्हाण,
हा वरखडी रोड धुळे येथील राहणार आहे. सुनील गायकवाड हा देखील धुळ्याचा राहणार आहे. सलमान युसुफ पठाण हा साक्री रोड येथे राहणार आहे. जाकीर हमीद शेख हा पण देखील साक्री रोड येथे राहणार आहे. आणि नंदुरबार येथे गजानन अशोक सराफ हा सराफ याचं दुकान आहे. या 5 लोकांना आपण अटक केलेली आहे. या चोरीमध्ये जेवढा मुद्देमाल चोरी गेलेला होता, म्हणजे सोन्याचा टिळा होता, 1.5 किलो चांदी होती, दानपेटीमधील रक्कम होती, टॉमी, हे जेवढे मोबाईल्स होते हे सगळे आम्ही रिकवर केलेले आहेत. या आरोपींवर पुढचे मागे देखील 6 गुन्हे दाखल आहेत आणि या अनुषंगाने आपली चांगली कामगिरी करण्यात आली. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावता परिषद व युगल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरती पूर्व सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावता परिषद व युगल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरती पूर्व सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी इलाल माळी, गुलाब माळी, सचिन बडगुजर, रवींद्र माळी, उमेश महाजन, गोपाल देवरे, युगल अकॅडमीचे संचालक संदीप कोळी, सावता परिषद महानगर प्रमुख भिकन बाविस्कर, संदीप कोळी, सुनील जाधव, सुनील माळी, आकाश जगताप, विजय महाजन, देवेंद्र माळी, सुमित चौधरी, प्रफुल्ल वाघ, राकेश पाटील, दुर्गेश जाधव, योगेश चौधरी, राहुल माळी, राजेश बिरारी, बटू चौधरी, मंगेश माळी, ऋषिकेश बडगुजर, हर्षल माळी, दीपक खलाने, तुषार माळी यांच्यासह सावता परिषदेचे कार्यकर्ते व युगल अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. 23 रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून सावता परिषद व युगल अकॅडमी, त्याचप्रमाणे महात्मा फुले उत्सव समिती, बंधुभव मित्रमंडळ यांच्या सहकार्याने आज सावता परिषदेच्या वतीने पोलीस भरती पूर्व परीक्षेचं नियोजन आज करण्यात आले होते व या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने मान्यवर, त्याचप्रमाणे शेकडो विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले व चांगल्या प्रकारे आजचं हे कार्यक्रमाचं सांगता झालेली आहे व पोलीस भरती पूर्व परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी व भरती पूर्व परीक्षा व पेपर कसा लिहिला जातो या देखील सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले व नवनवीन उपक्रम सावता परिषद व आमच्या उत्सव समितीच्या माध्यमातून हे नेहमी आम्ही हे धुळे शहरात राबवत असतो व या पुढे देखील आम्ही असेच कार्यक्रम राबवू व या कार्यक्रम विशेष करून युगल अकॅडमी मान्य. किती विद्यार्थी होते? या कार्यक्रमात आज 120 विद्यार्थ्यांनी सहभाग आपला नोंदवला आहे व यापुढे देखील असे नवनवीन उपक्रम करण्याचं मानस. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेल्या निर्दयी घटनेच्या निषेधार्थ धुळे शहरात समता परिषद, क्रांतीसूर्य महात्मा फुले मित्रमंडळ आणि बंधुभाव मित्रमंडळ जुने धुळेतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मेणबत्त्या पेटवून मोर्चेकरी सहभागी झाले होते. मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे घडलेल्या निर्दयी घटनेच्या निषेधार्थ धुळे शहरातील सावता परिषद, क्रांतीसूर्य महात्मा फुले मित्रमंडळ आणि बंधुभाव मित्रमंडळ जुने धुळे यांच्या पुढाकाराने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीत हा मोर्चा निर्धाराने पार पडला. घटनेतील आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा मिळावी या मागणीमुळे शहर दणाणून निघाले होते. या मोर्चात परिसरातील महिला, लहान मुले, बालिका, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून संताप व्यक्त केला. मोर्चा दरम्यान कॅन्डल मार्च काढण्यात आला. शेकडो लहान बालक, बालिका, महिला, पुरुष आणि युवा युवतीने हातात मेणबत्त्या घेऊन शांततेत पण ठाम आवाज उठवत पीडितेला न्याय मिळण्यासाठी मागणी केली. या मोर्चात प्रमोद खैरनार, एकनाथ माळी, सुनील जाधव, विजय माळी, प्रफुल्ल वाघ, आकाश जगताप, भिकन बाविस्कर, महेश भवरे, प्रथमेश काळे, राकेश पाटील, शुभम काळे, ऋषिकेश बडगुजर, हर्षल माळी, आदिल शेख, आनंद भुते, राहुल माळी, शेखर पवार, नितीन खैरनार यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज जुने धुळे भागात महात्मा फुले सांस्कृतिक क्रीडा मंडळ तसेच बंधू मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जुने धुळे भागातील नागरिक व महिला, लहान मुली व लहान मुलं, त्याचप्रमाणे परिसरातील नागरिक यांच्या वतीने झालेल्या घटनेचा निषेधार्थ आज शोकसभा व कॅन्डल मार्चचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं व त्याच्या वतीने व धुळे जिल्ह्याच्या नागरिकांच्या वतीने
स्पर्धेत श्रद्धांजलीचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. त्याचबरोबर या घटनेचा निषेध सर्वांच्या वतीने करण्यात आलेला आहे व आरोपीला लवकरात लवकर शासन व्हावे व फाशीची शिक्षा व्हावी या देखील आमच्या सर्वांच्या परिषदेतील नागरिकांच्या वतीने मागण्या आहे. भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा धुळे महानगरच्या वतीने कामगार लाभार्थी मेळावा व नूतन संपर्क कार्यालयाचे शनिवारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा धुळे महानगरच्या वतीने कामगार लाभार्थी मेळावा तसेच नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटनाचा सोहळा शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराचे आमदार अनुप अग्रवाल हे उपस्थित होते. कामगार मेळाव्यात अनेक मान्यवरांनी कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय व पक्षीय योजनांची सविस्तर माहिती दिली. कामगार सक्षमीकरण, रोजगार निर्मिती, अधिकार जागृती आणि घटनात्मक बळकटीकरण यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मेळाव्यात कामगार चळवळीला नवी दिशा देण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन भाजप कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नेहा सूरज अहिरराव यांनी केले होते. या प्रसंगी शहराचे आमदार अनुप अग्रवाल, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, ॲडव्होकेट विजय हरगुडे, गणेश ताटे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, पंकज धात्रक, कीर्ती वराडे, प्रतिभा चौधरी, वैशाली शिरसाट, सुनीता सोनार, ओम खंडेलाल आदी उपस्थित होते. नमस्कार, मी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष नेहा सूरज अहिरराव. मी तमाम धुळेकरांना आव्हान करू इच्छिते की आपण कामगार मोर्चाचं कार्यालय पाटगल्ली इथे सुरू केलं आहे. तरी सर्वांना काही अडचण असेल, कामगारासंबंधित असेल, शिष्यवृत्ती संबंधित असेल, कोणाला नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा रिन्यू करायचं असेल तर ते आपण इथे फॉर्म भरून घेऊ शकतो. अशा प्रमाणे हे मध्य म्हणजे सर्वांच्या साठी एक मध्यवर्ती ठिकाणी एक कार्यालय आपण ओपन केलेलं आहे. तिथे मी सर्वांना आव्हान करू इच्छिते की सर्वांनी या कार्यालयाला भेट द्या आणि तुमचे काही समस्या असेल त्या समस्यांचं निवारण येथे करण्यात येईल. धन्यवाद. दोंडाईचा येथील मंसुरी पिंजारी समाजातर्फे 3 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम विकासरत्न सरकार साहेब रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. दोंडाच्या येथील मनसुरी पिंजारी समाजातर्फे 3 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आरिफ अली मंसुरी मुंबई हे उपस्थित होते, तर विकासरत्न सरकार साहेब रावल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सामूहिक विवाह झालेल्या जुबेर पिंजारी, तेहरीन पिंजारी, तन्वीर पिंजारी, महेक पिंजारी, अल्ताफ पिंजारी, सानिया मंसुरी या 3ही जोडप्यांना मंसुरी पिंजारी समाजातर्फे गादी, पलंग, ब्लँकेट, कपाट, कूलर यांच्यासह संसारोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी सरकार साहेब रावल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आरिफ अली मंसुरी, हाजी कलीम मंसुरी, माजी उपनगराध्यक्ष हाजी नबू बशीर पिंजारी, अली माजी हबीब पिंजारी, मंसुरी पिंजारी समाज अध्यक्ष हाजी अहमद हाजी गफ्फार पिंजारी, उपाध्यक्ष आसिफ कमरुद्दीन, अल्ताफ सैदू पिंजारी, शेख इक्बाल अयूब पिंजारी, मोयुद्दीन अलील पिंजारी, आसिफ हाजी युसुफ पिंजारी, शरीफ हाजी शबीर पिंजारी, अकबर कासम पिंजारी, सादिक रफीक पिंजारी, लियाकत सलीम पिंजारी, अहमद हनीफ पिंजारी, इलियास हुस्नुद्दीन पिंजारी, एजाज गुफरान पिंजारी, अयूब हाजी मुनीर पिंजारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इक्बाल सर यांनी केले. जमात दोंडाईशा की जानिब से 11वीं सालाना शादियों का सम्मेलन रखा गया है, मेड़ावा रखा गया है, जिसमें 3 जोड़ों की शादियां यहाँ पर रखी गई है और ये हर साल दोंडाईशे में कार्यक्रम होता है और इसमें जो भी लोग हैं अमीर गरीब सबको एक स्टेज पर लाकर सामूहिक सम्मेलन करने का मकसद यही है कि सब जैसा इस्लाम में है कि अमीर गरीब में कोई फ़र्क नहीं है, तो उस फ़र्क को मिटाने के लिए ये सामूहिक सम्मेलन रखा जाता है. इसमें दहेज की शक्ल में ज़रूरत की ज़िंदगी की जो भी चीज़ें हैं वो जमात की जानिब से दूल्हे दुल्हन को तोहफे में दी जाती है. आए हुए मेहमानों का यहाँ पर खाने का इंतज़ाम किया जाता है. इससे आपस में एक मेल मिलाप पैदा होता है और साथ ही साथ जमात के तरफ से एक अच्छा पैगाम जाता है. तो मैं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होने के नाते दोंडाईशा की मंसूरी पिंजारी जमात के सभी जिम्मेदारान का भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं और मुबारकबाद देता हूं कि आप लोग इस तरह का प्रोग्राम करते हैं और आगे करते रहिए. हम पूरे महाराष्ट्र का मंसूरी पिंजारी नदाब समाज दोंडाईशा की जमात के साथ में है और रहेगा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पांझरा नदी किनाऱ्यातील पंचमुखी हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 72 तासात आणला उघडकीस. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त
पोलीस भरतीपूर्व सराव परीक्षेचे आयोजन. मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे घडलेल्या निर्दयी घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात काढण्यात आला निषेध मोर्चा. भाजप कामगार मोर्चातर्फे कामगार लाभार्थी मेळावा तसेच नूतन संपर्क कार्यालयाचे करण्यात आले उद्घाटन. आणि दोंडाईच्या येथील मनसुरी पिंजारी समाजातर्फे 3 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.